नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टॉक्स मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, एआयने ट्रेडिंग केलं सोपं या पर्टिक्युलर भागामध्ये आपण चार्टिंग या वेबसाईटबद्दल चर्चा करूयात. पर्टिक्युलरली चार्टिंगवरती मॅजिक फिल्टर नावाचं एक एआय एनेबल्ड फंक्शन आहे. त्या पर्टिक्युलर फंक्शनला आपण कसं यूज करू शकतो आणि आपण आपल्याला हवे असलेले स्कॅनर्स चार्टिंगकडूनच कसे बनवून घेऊ शकतो त्याच्यावरती मी चर्चा करणार आहे. तर मित्रांनो, एक उदाहरण देण्याकरता मी एक सिंपल स्विंग ट्रेडिंग स्ट्रॅटेजीची निवड केलेली आहे. तर जर का तुम्ही स्क्रीन समोर बघाल तर या ठिकाणी मी 50 आणि 200चं एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज या ठिकाणी यूज केलेलं आहे. या ठिकाणी येलो कलरची लाईन आहे ती 50 EMA आहे आणि या ठिकाणी व्हाईट कलरची लाईन आहे ती 200 EMA आहे. तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की ज्यावेळेस 50च्या ॲव्हरेजनी 200 ॲव्हरेजला खालून वरच्या साईडला छेद मिळतो तेव्हा त्याला गोल्डन क्रॉसओव्हर असं म्हटलं जातं. आणि ज्यावेळी गोल्डन क्रॉसओव्हर होतो तेव्हा अर्थातच प्राईस ही हायर हाईज आणि हायर लोच्या स्ट्रक्चरमध्ये असते किंवा एक आपण अपट्रेंड आहे असं म्हणू शकतो. आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आपण 7 आणि 2चं जर का सुपर ट्रेंड त्या ठिकाणी यूज केलं तर आपण या ठिकाणी पुलबॅक ट्रेडिंग यूज करू शकतो. म्हणजे जर का मार्केटमध्ये ऑलरेडी मोमेंटम असेल आणि छोटे छोटे जर का पुलबॅक्स आलेले असतील तर ते पुलबॅक संपून जेव्हा पुन्हा अपट्रेंड ज्यावेळेस रिझ्यूम होईल तेव्हा आपण या ठिकाणी स्विंग ट्रेडिंगसाठी त्या पर्टिक्युलर स्टॉकची निवड करू शकतो. तर अशा पद्धतीनं सिच्युएशन कुठल्या कुठल्या शेअर्समध्ये आलेली आहे हे हुडकण्याकरता आपल्याला चार्टिंगची मदत करून घ्यायची आहे. तर या ठिकाणी पहा, आपल्याला जर का हा ABB जर का या ठिकाणी तुम्ही जर का एक्झाम्पल बघितलं तर या ठिकाणी अशा पद्धतीने सिच्युएशन या ठिकाणी जवळपास 8 एप्रिलच्या आसपास आलेली होती आणि तिथनं एक जबरदस्त असा आपल्याला अपसाईड मोमेंटम आलेला दिसतोय. तर आता आपण या ठिकाणी चार्टिंगवरती अशी सिच्युएशन कुठे कुठे आत्ता करंट सिच्युएशनमध्ये आलेली आहे किंवा करंट डेजमध्ये आलेली आहे ते आपण या ठिकाणी हुडकूयात, ते देखील मॅजिक फिल्टरच्या साहाय्याने. तर त्याकरता मी या ठिकाणी चार्टिंग ही वेबसाईट ओपन करतो. चार्टिंग वेबसाईट आपण ओपन केल्यानंतर आपल्या जीमेल अकाउंटने लॉग इन करू शकतो. आणि जर का तुम्ही चार्टिंगवरती डेली चार्टवरती जर का तुम्हाला ही जर का सिस्टीम यूज करायची असेल किंवा स्कॅनिंग करायचं जर का असेल तर हे फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही यूज करू शकता. त्यासाठी तुम्हाला कुठले पैसे द्यायची गरज नाही आहे. तर या ठिकाणी स्क्रीन्सवरती जायचं, स्क्रीन्सवरती त्याच्यानंतर इथे क्रिएट स्कॅन लिहिलं आहे त्याच्यावरती क्लिक करायचं. क्रिएट स्कॅनवरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला हा एक इंटरफेस ओपन होताना दिसेल. त्या ठिकाणी तुम्हाला सर्वात वरती मॅजिक फिल्टर्स म्हणून या ठिकाणी आलेलं दिसेल. तर मॅजिक फिल्टर्समध्ये अपेंड, रिप्लेस आणि ड्रॉप अशा पद्धतीनं आहे. तर हे जे ड्रॉप पर्टिक्युलर फंक्शन आहे ते तुम्ही या ठिकाणी चार्ट पॅटर्न्स आयडेंटिफाय करण्याकरता करू शकता. परंतु मी पर्सनली ड्रॉला थोडंसं एक्सप्लोर करून बघितलेलं आहे. त्याच्यामध्ये म्हणाव्या तसं अजून त्यामध्ये एक ॲक्युरेसी लेवल मला दिसलेलं नाही. त्यामुळे सध्या मी ड्रॉवरती काही कुठल्या प्रकारची चर्चा करणार नाही आहे. आपण फक्त स्कॅनर क्रिएट करण्यावरती चर्चा करूयात. तर अपेंडवरती जायचं आणि आपलं जे काही लॉजिक आहे ते साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. तर माझं जे लॉजिक आहे हे डेली चार्टचं लॉजिक आहे. डेली चार्टवरती एक्सपोनेन्शियल 50 ॲव्हरेज हे 200च्या वरती असायला पाहिजे. तर ते समोर लिहूयात आपल्याला या ठिकाणी. डेली चार्ट EMA 50 अबाव EMA 200 आणि त्यानंतर आपल्याला हवं आहे डेली क्लोज क्रॉस्ड अबाव सुपर ट्रेंड 7 आणि 2. एवढंच फक्त म्हणायचं, बाकी काही यामध्ये या लॉजिकमध्ये किचकट अशी गोष्ट नाही आहे. हे साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये इथं म्हटलेलं आहे आणि जस्ट याला आपण या ठिकाणी जनरेटरवरती क्लिक करायचं. आता जनरेटरवरती क्लिक केल्यानंतर त्यानं आपल्याला सेम लॉजिक आपल्याला या ठिकाणी स्कॅनरमध्ये कन्वर्ट करून दिलेलं आहे. तर या ठिकाणी त्याने काय म्हटलं बघा, सर्वप्रथम डेली EMA 50 इज ग्रेटर दॅन EMA 200, डेली क्लोज इज ग्रेटर दॅन डेली सुपर ट्रेंड 7 आणि 2, 1 डे ॲगो क्लोज इज लेस दॅन इक्वल टू 1 डे ॲगो सुपर ट्रेंड 7 आणि 2. म्हणजे यामध्ये त्यानं प्रोग्राम केलेला आहे की ऑलरेडी पॉझिटिव्ह आहे, मार्केट पॉझिटिव्ह क्रॉसओव्हरमध्ये आहे, गोल्डन क्रॉसओव्हरमध्ये आहे. त्याच्यानंतर सुपर ट्रेंडने या ठिकाणी नुकतंच आजच्या दिवशी क्रॉस केलेला आहे. अशा पद्धतीने हा त्याने स्कॅनर क्रिएट करून दिलेला आहे. आपण आता या ठिकाणी निफ्टी 500वरती आपण याला सर्च करून बघूया. तर त्याकरता इथे फिल्टर्समध्ये इथे कॅश जिथं लिहिलं त्यावरती क्लिक करायचं आहे आणि त्या ठिकाणी आपण या ठिकाणी निफ्टी 500ची निवड करू शकतो आणि जस्ट आपण या ठिकाणी रन स्कॅन म्हणू शकतो. आता रन स्कॅन म्हटल्यानंतर या ठिकाणी आपल्या निफ्टी 500मध्ये हा ॲक्युटास नावाचा हा शेअर या ठिकाणी आलेला आहे. तर आपण चेक करूया की ही सेम सिच्युएशन या ॲक्युटास नावाच्या शेअरमध्ये आलेली होती का.
ट्रेडिंग व्यू ओपन करू या ठिकाणी आणि इथे आपण ॲक्युटासचं या ठिकाणी सर्च करू. ॲक्युटास केमिकल्स लिमिटेड. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी ॲक्युरेटली त्यांना आपल्याला या ठिकाणी प्रोग्राम करून दिलेला आहे. कालच्याच दिवशी या ठिकाणी 30 एप्रिलला या पर्टिक्युलर ॲक्युटासनी सुपर ट्रेंडला क्रॉस केलेला आहे आणि या ठिकाणी ऑलरेडी हा एक गोल्डन क्रॉसवर सिच्युएशनमध्ये आहे. तर या अशा पद्धतीनं आपण मॅजिक फिल्टरचा वापर करू शकतो. आता या ठिकाणी मॅजिक फिल्टरच्या बद्दलच अजून जर का तुम्हाला नीट सांगायचं असेल तर या ठिकाणी अपेंड आणि रिप्लेस असे दोन अजून एक या ठिकाणी दिसतात. तर अपेंड म्हणजे एखादा स्कॅनर क्रिएट करण्याकरता आणि जर का रिप्लेस जर का तुम्ही यूज केलं तर एखाद्या एक्झिस्टिंग लॉजिकमध्ये किंवा एक्झिस्टिंग स्कॅनरमध्ये जर का तुम्हाला काही गोष्टी रिप्लेस करायच्या असतील, काही नवीन गोष्टी ॲड करायच्या असतील तर त्याचा तुम्ही वापर करू शकता. तर अशा पद्धतीने आपला स्कॅनर दिलेला आहे. तर आता जर का तुम्हाला हिस्टॉरिकल बघायचं असेल की बाबा हा जो त्याने स्कॅनर आपल्याला क्रिएट करून दिलेला आहे तर ह्याच्यामध्ये काही प्रिव्हियस डेजमध्ये काही जर का काही सिग्नल्स आले असेल किंवा कुठल्या स्टॉक्समध्ये जर का आले असेल ते जर का मला चेक करायचं असेल तर या ठिकाणी सेव्ह स्कॅन आपल्याला सर्वप्रथम करावं लागेल. आता या ठिकाणी आपण सुपर ट्रेंड करू. या ठिकाणी ST बुलिश असं या ठिकाणी आपण नाव देऊया. अबव गोल्डन क्रॉस आणि जस्ट आपल्याला या ठिकाणी सबमिट करायचं आहे. आता सबमिट केल्यानंतर हे पूर्ण हा स्कॅनर सेव्ह होतो आणि आपल्याला थोडंसं खाली जर का आपण स्क्रोल डाऊन केलं तर बॅक टेस्ट हिस्ट्री देखील आपल्याला या ठिकाणी दिसते आणि याच पर्टिक्युलर सिच्युएशनमध्ये मागच्या दिवशी कुठले आलेले ते जर का आपण बघायचं असेल तर आपण या ठिकाणी चेक करू शकतो. तर इथं 29 एप्रिलवरती जर का बघितलं तर वेदांतावरती आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीने सिच्युएशन क्रिएट झालेली दिसते. असं इथं बॅक टेस्ट रिपोर्टमध्ये त्याचं नाव आलेलं आहे. आपण एकदा चेक करू वेदांताचं नाव या ठिकाणी येतं आहे का. तर वेदांताला देखील त्याने ॲक्युरेटली आपल्याला या ठिकाणी क्रिएट स्कॅन करून दिलेलं आहे. 29 तारखेला आपल्याला या ठिकाणी वेदांतामध्ये एक पॉझिटिव्ह साईडला क्रॉसओव्हर झालेला दिसतोय. परंतु या ठिकाणी वेदांतामध्ये कॉर्पोरेट ॲक्शन झालेली आहे. आता एकाचेच या ठिकाणी 3 का 4 कंपन्या झालेल्या आहेत. त्यामुळं सध्या या पर्टिक्युलर सिग्नल आपल्याला अवॉइड करावं लागेल. बट स्टील त्यांना ॲक्युरेटली दिलेलं आहे. आपण थोडंसं याच्या आधीच्या 2-3 दिवसांचे आपण चेक करू. आपण 28 तारखेला चेक करू. 28 तारखेला काय काय आलेत तर जी शिपिंग, ऑइल, कोल इंडिया वगैरे आलेले दिसत आहेत. आपण एकदा चेक करूया जी शिपिंग. तर जी शिपिंगमध्ये देखील 28 तारखेला प्रॉपरली इथं स्टॉकमध्ये या ठिकाणी सिग्नल आला होता आणि त्याच्यानंतर बॅक टू बॅक 2 दिवस आपल्याला स्ट्रॉंग बुलिश मोमेंटम आलेलं देखील दिसतोय. तर अशा पद्धतीने सिंपल या ठिकाणी एक स्विंग ट्रेडिंग मेथडॉलॉजी आहे की ज्यामध्ये आपण EMA 50 आणि 100चा यूज करतो जो ऑलरेडी पॉझिटिव्हनेसमध्ये आहे. एक 7 आणि 2च्या सुपर ट्रेंडने आपण पुलबॅक आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा पॉझिटिव्ह साईडला हा पर्टिक्युलर काउंटर येतो, कॅन्डलवरती क्लोज होतो तेव्हा आपण त्या कॅन्डलच्या हायच्या वरती एंट्री घेऊ शकतो आणि सुपर ट्रेंडचा आपण या ठिकाणी स्टॉप लॉस यूज करू शकतो. आणि जसा जसा ट्रेंड हा कंटिन्यू होईल तसा आपण हा ट्रेंड फॉलोइंगमध्ये हा ट्रेड कंटिन्यू करू शकतो आणि जिथे सुपर ट्रेंडला नेगेटिव्ह साईडला ब्रेक मिळेल आपण त्या ठिकाणी त्या पोझिशनमधून एक्झिट होऊ शकतो. एक सिंपल लॉजिक मी तुम्हाला या ठिकाणी प्रोग्राम करून दाखवलं. तर हे पर्टिक्युलर चार्टिंगचं मॅजिक फिल्टर आहे ते देखील तुम्ही यूज करून बघावं अशी माझी इच्छा आहे आणि अगदी हे फ्री ऑफ कॉस्ट आहे. तसं तुम्हाला कुठल्याही प्रकारचं पेड सबस्क्रिप्शन घ्यायची देखील काही गरज नाही आहे. आणि हे जसं मी डेली चार्टवरती केलं तसं तुम्ही वीकली चार्टवरती देखील करून बघा. सेम लॉजिक तुम्ही अप्लाय करू शकता किंवा थोडेसे या ठिकाणी पॅरामीटर्स ॲडजस्ट करू शकता. जसं मी इथं डेलीवरती 50 आणि 200 घेतले तर तुम्ही वीकलीवरती 20 आणि 50 यूज करू शकता कारण की तो मोठा टाइम फ्रेम आहे आणि सुपर ट्रेंड मात्र या ठिकाणी 7 आणि 2 आपण ठेवायला काही हरकत नाही आहे. तर ह्या पर्टिक्युलर फिल्टरचा तुम्ही देखील वापर करून बघा. तुम्ही तुमचे जे काही लॉजिक्स असेल ते तुम्ही या ठिकाणी प्रोग्राम करून करण्याचा प्रयत्न करा आणि समजा हे करताना तुम्हाला काही अडचणी जर का आल्या तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. पुढील व्हिडिओमध्ये त्या पर्टिक्युलर अडचणींवरती मी भाष्य करण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.